नमस्कार, जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। 2 दिवसापूर्वी सचिन पायलट यांच्या हस्ते बुर्ली सुरेगाव या पुलाचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलं। तिन्ही पक्षांनी या पुलावर आम्ही पाठपुरावा केला असा दावा सांगितलेला आहे। खरं तर एक पूल आणि 3 माली अशी सध्याची अवस्था आहे। तर नेमका या पुलाबाबतीत पाठपुरावा कुणी केला आणि खरं श्रेय कोणाचं या बाबतीतला ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आपण आता बुर्लीमध्ये आहोत आणि आपल्यासोबत वर्धमान पतसंस्थेचे चेअरमन आहेत आणि बरोबर आपल्यासोबत ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य आणि ग्रामस्थ सुद्धा आहेत। त्यांना विचारा नेमका या बाबतीतला पाठपुरावा तुम्ही कोणाकडे केला आणि कशा पद्धतीने या पुलाची सुरुवात केली, काय सांगाल? बुर्ली ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवरून सतत माननीय आमदार बाळासाहेब कदम उर्फ विश्वजित यांच्याकडे सतत पाठपुरावा केलेले गोष्टी आम्ही कडेगावला 2 ते 3 वेळा जाऊन संपूर्ण माहिती आणि हा पूल का व्हावा याचीही चर्चा केली होती। त्याच्यानंतर बाळासाहेबांनी आम्हाला तुम्ही पुण्यात आल्यानंतर जवळजवळ 18-19 सालापासून 21-22पर्यंत आम्ही सतत पाठपुरावा केलेला आहे पुलाचा आणि बाळासाहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही निश्चितपणे हा पूल मंजूर करून घेऊ आणि त्याची गरज देखील त्यांनी सांगितली होती की कडेगावपासून कोल्हापूरपर्यंत लोकांचा दळणवळणाच्या प्रश्नासाठी शेतीच्या प्रश्नासाठी हा पूल फार उपयोगी आहे आणि तो ऐतिहासिक पूल होईल आणि मी पूर्णपणे जातीनं लक्ष घालून तो पूल मंजूर करून घेतो। वर्षे पाठपुरावा केल्यानंतर बाळासाहेबांनी त्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये कोरोना आल्यानंतरही आम्हाला धीर दिला होता। जरा पैसे आरोग्य सेवेवर खर्च होत आहेत, जरा दम धरा, धीर धरा, पण आम्ही सतत तात्या उमेश पाटील आम्ही सतत पाठपुरावा केल्यानंतर बाळासाहेबांनी आमदार साहेबांनी आम्हाला आपले बांधकाम मंत्री श्री अशोकरावजी चव्हाण यांना दिलेलं पत्र आणि त्यांच्याकडचं मंजुरीचे पत्रही आम्हाला दाखवलं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्याकडे बसून पाठपुरावा करून आरोग्य सेवेवर पैसे खर्च होत असतानाही पुलाची मंजुरी घेतली। सगळ्या ग्रामस्थांचं सहकार्य होतं की हा पूल होणं गरजेचं होतं। सगळ्या गावाच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या होत्या आणि अशी कुठलीही गोष्ट नाही, विरोधक त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते सत्य नाही। सत्य हे आहे की बाळासाहेबांनीच हा पूल मंजूर केला आहे, आम्ही तो छाती ठोकपणे सांगत आहे। बरं, आता या बाबतीमध्ये ज्या वेळेला तुम्ही या बुर्ली सुरेगाव पुलाची मागणी केली त्यावेळेला एखादी सर्वपक्षीय मीटिंग बैठक वगैरे घेतलेली होती का? हो, आम्ही आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाची सर्वपक्षीय बैठक घेऊन आम्ही तो तसा ठराव करून त्याचा पाठपुरावा केलेला आहे। बुर्ली आणि सुरेगाव या पुलाचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा हा पूल व्हावा अशा मागणीसाठी तुम्ही नेमकं काय केलं? आम्ही सर्वपक्षीय मिटिंग बोलवून ग्रामपंचायतीमध्ये आमच्या गावचे पोलीस पाटील सचिन सुतार, डॉक्टर दीपक चौले, अनिल तात्या, सरपंच राजेंद्र चौले या सगळ्यांनी मिळून आम्ही सर्वपक्षीय बैठक घेऊन हेमंत अण्णा होते, या सर्वांनी मिळून आम्ही बैठक घेऊन सह्याची मोहीम राबवली। गावातून जवळजवळ 4000 सह्या आम्ही गावातून घेऊन आम्ही बाळासाहेबांच्यापाशी पोच केलं। जर एवढ्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील, जर तुम्ही म्हणता की विश्वजित कदम साहेबांनी या पुलासाठी पाठपुरावा केला आहे, त्यांच्या प्रयत्नाने झाले, मग इतर पक्ष श्रेय घेण्याचा का प्रयत्न करतात? तुम्हाला काय वाटतं? गेल्या 5 वर्षात 2-3 वेळा सरकार बदल झाल्यामुळं ज्याला त्याला वाटतं की आमच्या ह्याच्यातून झालं आहे, आमच्या ह्यातून झालं आहे, पण आम्ही ठामपणे सांगतो की विश्वजित कदमांनीच हा पूल मंजूर केला। या पुलाची निर्मिती साधारण म्हणजे सुरुवात कधी झाली, किती काळापर्यंत हा पूल पूर्ण होईल आणि याचा नेमका कुठल्या गावाची दळणवळणासाठी किंवा कुठली गावं जोडली जातील, काय सांगाल तुम्ही? आमची जी मागणी होती अगोदर, म्हणजे आमनापूरच्या बी अगोदर बुर्लीची ही मागणी होती। काही राजकीय ह्याच्यामुळं त्या काळात ती आमनापूरला फुल गेला। नंतर जे बुर्लीला आमनापूरपेक्षा बुर्लीचं का सोयीचं आहे, विटा तो डायरेक्ट कोल्हापूर असा मोठी म्हणजे बारामती तो असं कोल्हापूरला जोडणारा हा जवळचा मार्ग आहे। शेतीत भरपूर पद्धतीने जरी चांगला माल शेतमाल पिकवला, तो जर रस्ते चांगले नसतील, पूल चांगले नसतील, चांगला माल पिकवला आणि तो शेतातच पडून राहिला तर त्याचा शेतकऱ्यांना उपयोग नाही। तर हा पुलाचा बुर्ली आणि बुर्ली परिसरातील लोकांनी चांगले पिकवलेला माल या रस्त्यामार्फत या पुलामार्फत कोल्हापूरच्या मार्केटपर्यंत जाण्यामुळं शेतकऱ्यांना 4 पैसे नक्कीच जादा मिळतील। त्यामुळे हा पूल शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही फार फायदेशीर आहे। मंत्री पतंगराव साहेबांनी फार मोठ्या हिरिरीनं या कामामध्ये भाग घेऊन या पुलाच्या मंजुरीसाठी किंवा इतर कामासाठी त्यांनी यामध्ये फार मोठं योगदान केलं। त्याचबरोबर या पुलामुळं पड्याली जी गावं आहेत कोल्हापूर ते अगदी पुण्यापर्यंत म्हणू, या गावातील लोकांना शैक्षणिक म्हणा, शेती यासाठी अतिशय उपयुक्त पद्धतीची पुलाचं काम होणार आहे। अतिशय सुंदर पद्धतीचं हा पूल होतं याचं समाधान
आम्ही व्यक्त करतोय. सध्या आपण बुर्ली सुरेगाव या पुलाचं ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी आहोत आणि वेगवेगळ्या पक्षांनी हा पूल आम्ही बांधला आहे असं प्रत्येकानं दावा केला आहे आणि नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण सध्या सुरेगावमध्ये आहोत आणि सुरेगावच्या ग्रामस्थांच्या आपल्याला भावना जाणून घ्यायच्या आहेत की त्या पुलासाठी त्यांनी नेमके काय प्रयत्न केलेत. सर्जेराव सूर्यवंशी आपल्यासोबत आहेत. नेमकी काय परिस्थिती, कशा पद्धतीने तुम्ही पाठपुरावा केला? सदर पुलाचे मागणी बुर्ली आणि सुरेगावची गेली 15 वर्षे कदम साहेबांच्याकडं आम्ही हे सातत्याने मागणी करत होतो. साहेबांनी त्यावेळेला म्हणले की आमनापूरचं पूल झाल्यानंतर तुला एखादं पूल छोटंसं करून देतो किंवा मोठं करतो. त्यानंतर अकाली निधनानंतर साहेबांच्या आम्ही बाळासाहेबांच्या पाठीमागं लागलो. बाळासाहेबांनी बऱ्याच वेळा माझ्या माहितीप्रमाणे 2 किंवा 3 वेळा गडकरी साहेबांना भेटून ह्या संदर्भात त्यांनी त्याची कल्पना दिलेली होती. त्यानंतर आपल्या शासनानं, महाराष्ट्र शासनानं रस्ते विकास पुलाच्या संदर्भात असणारे हे रस्ते विकासासाठी लागणारा निधी त्यांचं सरकार ते राज्यमंत्री असताना त्यांनी ते अशोकराव चव्हाण यांच्याकडं पाठपुरावा करून बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब होते त्यांच्याकडून ती मंजुरी केली. त्याच्या मंजुरीचं पत्रसुद्धा माझ्याकडं बाळासाहेबांनी दिलेलं. सर्वांनाच माहीत होतं की आम्ही ह्या पुलासाठी विश्वजित कदम च्याकडं प्रयत्न करतोय आणि ते आम्हाला मिळून. हा पूल बांधताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनीसुद्धा ॲक्वायर करायला लागतात आणि या जमिनी ॲक्वायर करताना त्यांना योग्य मोबदला मिळणं तेवढंच महत्त्वाचं असतं. अशा वेळेला आपल्या इथल्या कुठल्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात का आणि त्यांना योग्य मोबदला मिळाला आहे का, आणि मिळाला नसेल तर आपल्या काय पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत? सदर पुलाच्या संदर्भात आमच्या वैयक्तिक ग्रामपंचायतीची एक पानवटेची जागा होती ती, पण त्या जागेमध्ये ते काय पुलाचे ॲक्विरेशन त्यात झालेलं नाही. राकेश सूर्यवंशी म्हणून या मुलाची जमीन त्यासाठी ॲक्वायर केलेली आहे. त्यांनी पत्र दिलं होतं आणि त्याची मंजुरी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही परवा उद्घाटनाच्या वेळेला बाळासाहेबांना त्या प्रत्यक्ष राकेश आणि आम्ही मिळून विचारलं असताना ते म्हटले तुमचं मंजूर आहे आणि थोड्या दिवसात तुम्हाला ती द्यायची व्यवस्था करू. आता हा पूल झाला आहे तर या पुलामुळं नेमक्या काय सुविधा तुम्हाला उपलब्ध झाल्या असं तुम्हाला वाटतंय? सदर पुलामुळं महत्त्वाचं आमचं गाव रोडवरती आलं किंवा नकाशावरती महाराष्ट्र शासनाच्या जिल्ह्याच्या नकाशावरती आलं, हा पहिला प्रश्न. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की कृष्णा नदीला मागच्या काळाला 5 आणि परत 19ला आलं ना. 19च्या महापुरामध्ये फार मोठा फटका बसला. त्याच्या वेळेला त्या पुलावरनं जाणे निदान माणसाला चालत तरी इकडून तिकडं जाता येईल, हा एक त्याच्यातला फार मोठा उपयोग गावातील ग्रामस्थांना होईल. बुर्ली आणि सुरेगाव येथील ग्रामस्थांनी निशंकपणे सांगितलेलं आहे की या पुलासाठी विश्वजित कदम यांनी मोलाचं योगदान दिलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून हा पूल मंजूर केलेला आहे. हा पूल 2 वर्षामध्ये पूर्ण होईल अशी शक्यता आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनासाठी सुद्धा श्रेयवाद रंगणार का, हा खरा औत्सुक्याचा प्रश्न आपल्यासमोर आहे. कॅमेरामन समीर कुलकर्णीसह मी दीपक पाटील, जनता न्यूज, बुर्ली सुरेगाव.